नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण वापरात न येणाऱ्या बॅगपासून आणि खराब झालेल्या टेडीबेअरपासून आणि आपण कोणतंही काम करताना किंवा जुन्या साडीच्या लेसपासून किंवा उरलेल्या लेसच्या तुकड्यापासून एक सुंदर अशी उशी तयार करणार आहोत. तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ. तर अगोदर मी ही बॅग घेतलेली आहे. ही बॅग अजिबात वापरात नाही आहे. अशा प्रकारचे बॅग आपल्याकडे असतातच. ही बॅग थोडीशी मोठी आहे म्हणून 1 फूट 1 इंच इतकं साईज घेऊन ही बॅग मी आता कट करून घेत आहे. जर तुमच्याकडे छोटी बॅग असेल किंवा तुम्हाला जेवढं पिलोची साईज हवं असेल तेवढं तुम्ही मोजमाप घेऊ शकता. 1 फूट 1 इंच इतकं मोजमाप करून ही बॅग मी आता कात्रीच्या सहाय्याने कट करून घेत आहे. तुम्हाला जर मोजमाप वगैरे नको असेल तर डायरेक्टसुद्धाही कट करून चौकोन आकारामध्ये डायरेक्टसुद्धाही कट करून घेऊ शकता. पिलोची साईज 1 फूट बाय 1 फूट इतकं मी घेतलेली आहे, पण त्याच्यावर शिलाईसाठी म्हणून आणखी थोडंसं अर्धा इंच मी जास्त मोजमाप किंवा जास्त लाईन्स ओढून घेत आहे. आता ह्या चौकोन कापडाच्या तिन्ही बाजू आपल्याला कट करून घ्यायचा आहे. एकच बाजू आपल्याला न कट करता ठेवून घ्यायचं आहे. बॅगच्या एका बाजूला ओव्हरलॉक करून घेतलेला आहे, ते तुम्ही काढूनही घेऊ शकता किंवा तो भाग तुम्ही कट करूनही घेऊ शकता. अशा पद्धतीने या चौकोन पीसचे तिन्ही बाजू आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता याच्यावर मी आडव्या लाईन 1-1 इंचचा गॅप सोडून आडव्या लाईन स्केलच्या साहाय्याने आखून घेत आहे. तुम्ही ते आडव्या, उभ्या किंवा पेंटिंग किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे डिझाईन आवडेल त्याप्रमाणे रफ स्केचसुद्धाही करू शकता. आता ह्या आडव्या लाईन्स मारून झालेल्या आहेत. याच्यावर आपण घरात कोणतेही छोटं मोठं काम करतो किंवा जुन्या साडीच्या लेसेस किंवा ब्लाऊज शिवत असाल तर प्रत्येकाची थोडीने थोडी लेस उरतच असते किंवा तुमच्याकडे जे क्राफ्ट मटेरियल अवेलेबल आहे त्याचं साहित्य घेऊन आपण याच्यावर एक मशीनच्या सहाय्याने लावून घेणार आहोत. इथे माझ्याकडे खूप साऱ्या अशा लेस होत्या. ते वेगवेगळ्या प्रकारचे लेस घेऊन मी लाईन्सवर मशीनच्या सहाय्याने लावून घेत आहे. जर तुमच्याकडे लेस नसतील तर अगदी 10 रुपये मीटर किंवा 15 रुपये मीटर या रेंजमध्ये लेस अवेलेबल असतात. 20 ते 30-40 रुपयाच्या आतच ही उशीचे डेकोरेशन हे कंप्लीट होऊन जाईल. आता या कॉटन कापडावर आपण ज्याप्रमाणे लाईन्स आखलेल्या आहेत त्याच्यावर एक लेस ठेवून मशीनच्या साहाय्याने शिलाई देऊन घेणार आहोत. प्रत्येक शिलाई ही आपण डबल मारून घेणार आहोत. तुम्ही इथे तुमच्याकडे जे क्राफ्ट मटेरियल अवेलेबल आहे त्याचा वापर करू शकता. ज्याप्रमाणे आपण बटन्स लावतो त्याप्रमाणे पॉम्पॉमचा किंवा उलन बॉलचा सुद्धाही तुम्ही वापर करू शकता. आता प्रत्येक लेस आपण ह्या कॉटन कापडला मशीनच्या साहाय्याने लावून घेऊयात. अशा प्रकारचे खूप सारे तोरण, चौरंग आसन, फ्रीज कवर, टेबल कवर, नैवेद्य आसन, लक्ष्मीसाठी घुंगट, गुढीसाठी साडी, आंब्याच्या पानांचा तोरण, खण तोरण अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तेथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच पाहू शकता. समजा तुमच्याकडे लेस वगैरे नाही आहे तर तुम्ही याच्यावर ॲक्रेलिक पेंटिंगसुद्धाही करू शकता किंवा तुम्हाला याच बॅगचा उपयोग
लोड म्हणून करायचं नाही आहे, तर ह्याच बॅगला किंवा ह्याच बॅगवर तुम्ही ॲक्रेलिक पेंटिंग किंवा लेस वगैरे लावून या बॅगला नवीन लुकसुद्धाही देऊ शकता। जर तुम्हाला तसा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। या बॅगला नवीन लुक किंवा ट्रेंडिंग लुक देण्याचा व्हिडिओ जर हवा असेल कमेंटमध्ये सांगा, तो व्हिडिओ मी नक्कीच करेन। सध्याचे माझे व्हिडिओ ब्लाऊज पीसपासून DIYचे हे माझे व्हिडिओ याला तुम्ही खूप सारा असा प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। तर त्यासाठीच अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। लेस लावून झाल्यावर हा जो लेस लावलेला भाग आहे तो आतल्या बाजूला जाईल अशा पद्धतीने ठेवून या चौकोन पीसच्या दोन्ही बाजूंना आपण स्टिच करून घेणार आहोत। फक्त एकच बाजू आपल्याला आता ओपन ठेवून घ्यायची आहे। म्हणजेच या चौकोन पीसचे तीनही बाजू शिवल्या गेलेल्या आहेत आणि एकच बाजू आता शिल्लक आहे। प्रत्येकाच्या घरी मुलं वगैरे असतातच। लहान मुलं आलं की टेडी बिअर आलं, त्यांचं खेळणं झालं, खेळून खेळून सुद्धा टेडी बिअर खराब होतात किंवा खराब झालेल्याच टेडी बिअरपासून किंवा जुन्या लोडपासून, जुन्या पिलोपासून आपण ही लोड तयार करणार आहोत। आता तो पीस आपण सरळ पद्धतीने ओपन करून जुना जो टेडी बिअर असतो तो टेडी बिअरचा वरचा भाग काढून आतला जो कॉटन आहे तो कॉटन काढून घेणार आहोत आणि तो कॉटन हाताने पूर्णपणे लूज करून घेणार आहोत। तर अशा प्रकारचं हे जुनं डक पिलो माझ्याकडे होतं, त्याचाच वापर मी इथे करत आहे। ते पूर्ण कॉटन आपण या चौकोन पिलोमध्ये भरून घेणार आहोत। जर समजा तुमच्याकडे टेडी बिअर वगैरे नाही आहे तर नवीन कॉटनसुद्धाही तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता किंवा थर्मोकॉल बॉलसुद्धाही याच्यामध्ये तुम्ही स्टफिंग करू शकता। समजा तुमच्याकडे कॉटन नाही आहे किंवा थर्मोकॉल बॉलसुद्धा नाही आहे तर जुन्या उशीला अशा प्रकारचं नवीन लुक तुम्ही नक्कीच देऊ शकता। तर हे पूर्ण कॉटन मी आता हाताने लूज करून घेतलेलं आहे। तर या चौकोन कापडामध्ये आपण चारही बाजूने चांगल्या पद्धतीने आतमध्ये बसून घेणार आहोत। आता हे कॉटन पूर्ण भरून झालेलं आहे। आपण अगोदर स्टिच करताना अर्धा इंच इतकं कापड सोडूनच लेस लावलेलं होतं। तो अर्धा इंच इतका कापड आतल्या बाजूमध्ये फोल्ड करून त्याच्यावर मशीनच्या सहाय्याने डबल स्टिच करून घेणार आहोत। तर पहिल्यात न लागणाऱ्या वस्तूपासून किंवा खराब झालेल्या वस्तूपासून आपण सुंदर छान पिलो किंवा सुंदर छान उशी तयार केलेली आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की श्रीशा स्पेशलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, हीच विनंती। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। हा पिलो जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये।